नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत खमंग, चटकदार आणि पारंपरिक पद्धतीचे आंब्याचे लोणचे। तर हे लोणचे वर्षभर टिकतं आणि जेवणाची चव अजून वाढवतं। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिले आंबे स्वच्छ धुवून घ्या। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पूर्ण कोरडे करून घ्या आंबे। यानंतर छोटे छोटे तुकडे करून घ्या। आंब्यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या, त्यामुळे लोणचे जास्त दिवस टिकते। तर एक बाउल घ्या, त्या बाउलमध्ये तुकडे केलेले आंबे ते टाका। त्यानंतर हळद, मीठ टाकून एक मिश्रण तयार करा। तर अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण तयार करू शकता। तर एक दिवस ते झाकून ठेवा। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यातले पाणी पूर्ण काढून घ्या आणि ते एक दिवस सुकायला ठेवा, जेणेकरून मिश्रण केलेले आपले मसाल्याचे पदार्थ आहेत ते पूर्ण मिक्स होते। तर आपण घरीच मसाला तयार करणार आहोत। तर आता मोहरी आणि मेथी हलकी भाजून घ्या। थंड झाल्यावरती त्याची जाडसर पूड तयार करा। त्यात लाल तिखट, हळद, मीठ, हिंग मिसळा। हा मसाला लोणच्याची खरी चव वाढवतो। तर अशा पद्धतीने तुम्ही घरीच मसाला तयार करू शकता। आता कापलेले आंबे आणि तयार मसाला एकत्र करा। गरम करून थंड केलेले तेल त्यात घाला। सगळे मिश्रण व्यवस्थित हलवा। आता हे लोणचे स्वच्छ आणि कोरड्या भरणीत भरून ठेवा। 2 ते 3 दिवसांनी लोणचे मस्त मुरते आणि खाण्यासाठी तयार होते। तर मित्रांनो, अशी होती आपल्या घरगुती आंब्याची लोणच्याची रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।